होणाऱ्या आईंनो, नवजात बाळासाठी सगळ्यात उत्तम अन्न कोणतं असतं? हा प्रश्न जर कोणाला विचारला तर जवळजवळ सगळे एकच उत्तर देतील: आईचं दूध. कारण आईच्या दुधामध्ये बाळाच्या वाढीसाठी लागणारे पोषण आणि बाळाला आजारांपासून वाचवणारी शक्ती दोन्ही असतात. म्हणूनच जन्मानंतर बाळाला आईचं दूध देणं खूप महत्त्वाचं असतं. पण कधीकधी काही आईंच्या मनात एक शंका निर्माण होते: माझ्या दुधात काही समस्या तर नाही ना? बाळ दूध पिल्यानंतर रडतंय म्हणजे माझ्या दुधात दोष आहे का? अशा वेळी परंपरेत एक शब्द वापरला जातो: स्तन्यदोष. आज आपण अगदी शांतपणे आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. स्तन्यदोष म्हणजे नेमकं काय, तो का होतो आणि त्यासाठी आईने काय काळजी घ्यावी? होणाऱ्या आईंनो, सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. बहुतेक वेळा आईचं दूध पूर्णपणे योग्य आणि पोषक असतं. म्हणून प्रत्येक छोट्या गोष्टींवर माझ्या दुधात दोष आहे असा विचार लगेच करू नका. पण काही परिस्थितींमध्ये आईच्या शरीरातील काही बदल किंवा आहारातील काही गोष्टी दुधाच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकतात. यालाच पारंपरिक भाषेत स्तन्यदोष असं म्हटलं जातं. आता प्रश्न येतो, स्तन्यदोष का होतो? याची काही साधी कारणं असू शकतात. सगळ्यात पहिलं कारण आईचा अयोग्य आहार. जर आई खूप तिखट, खूप तेलकट किंवा खूप जड पदार्थ सतत खात असेल तर त्याचा परिणाम डायजेशनवर होऊ शकतो आणि कधीकधी बाळालाही पोटाचा त्रास होऊ शकतो. दुसरं कारण म्हणजे आईचा जास्त थकवा. प्रसूतीनंतर आईचं शरीर आधीच थकलेलं असतं. जर आईला पुरेशी विश्रांती मिळाली नाही तर शरीरावर ताण येतो आणि त्याचा परिणाम दुधाच्या गुणवत्तेवर होऊ शकतो. तिसरं कारण म्हणजे तणाव. होणाऱ्या आईंनो, आईचं मन शांत असणं खूप महत्त्वाचं आहे. जर आई सतत तणावात असेल किंवा खूप चिंता करत असेल तर दुधाच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो. आता काही आई सांगतात की बाळ दूध पिल्यानंतर खूप रडतं, पोट फुगतं, उलटी होते, झोप लागत नाही. अशा वेळी आईला वाटू शकतं की कदाचित दुधात काही समस्या आहे. पण हे लक्षात ठेवा, या गोष्टींची अनेक कारणं असू शकतात. कधी बाळाने जास्त हवा गिळलेली असते, कधी पोटात गॅस असतो. म्हणूनच घाबरून जाण्याऐवजी शांतपणे कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. एक साधं उदाहरण सांगते. एक महिला सांगत होती, माझं बाळ दूध प्यायल्यानंतर वारंवार रडायचं. मला वाटायचं माझ्या दुधात काहीतरी चूक आहे. पण डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या आहारात काही बदल करा आणि बाळाला दूध पाजल्यानंतर थोडा वेळ खांद्यावर धरून ठेवा. काही दिवसांत बाळ पूर्णपणे ठीक झालं. म्हणूनच आईच्या आहाराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आईने संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा. उदाहरणार्थ, गरम आणि ताजं अन्न, डाळ, भाज्या, दूध, फळं हे पदार्थ शरीराला ताकद देतात. त्याचबरोबर आईने पुरेसं पाणी पिणंही खूप महत्त्वाचं आहे. कारण शरीरात पाण्याची कमतरता असेल तर दुधाचं प्रमाण कमी होऊ शकतं. होणाऱ्या आईंनो, स्तनपान करताना आईने शांत आणि आरामदायक वातावरणात बसावं. घाईघाईत किंवा तणावात दूध पाजू नये. बाळाला जवळ घेऊन हळूवारपणे दूध पाजावं. यामुळे बाळही शांत राहतं आणि आईलाही आराम वाटतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आईने शक्य तितका आराम करावा. झोप पूर्ण झाली तर शरीर लवकर रिकवर होतं आणि दुधाचं उत्पादनही व्यवस्थित होतं. जर बाळाला सतत त्रास होत असेल, उलटी होत असेल किंवा वजन वाढत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. होणाऱ्या आईंनो, आईचं दूध हे बाळासाठी अमूल्य असतं. म्हणून आईने स्वतःची काळजी घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा,
आई आनंदी असेल, निरोगी असेल तर बाळाचं आरोग्यही चांगलं राहण्याची जास्त शक्यता असते. आता शेवटी एक महत्त्वाचा विचार. बाळाच्या आयुष्यातील पहिले काही महिने त्याच्या आरोग्याचा पाया तयार करतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. बाळाची वाढ नीट व्हावी यासाठी आईने काय करावं आणि कोणत्या सवयी बाळासाठी फायदेशीर असतात. हा व्हिडिओ प्रत्येक आईवडिलांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. होणाऱ्या आईंनो स्वतःची आणि बाळाची काळजी घ्या आणि या सुंदर प्रवासाचा आनंद घ्या. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.